सांगली जिल्ह्याच्या थोड्या समस्या सांगा की काय काय समस्या आहे, वेळ घ्या आणि त्या समस्या का आहेत हे पण थोडं सांग. सर, सांगली जिल्हा भौगोलिक दृष्ट्या विचार करता जो पूर्वेकडील भाग आहे तो अवर्षण पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये येतो, त्यामुळे तिथं मुबलक प्रमाणात पर्जन्य नाही पडत, त्यामुळे त्या भागाला दुष्काळाचा सतत डॉट प्रोन एरिया आहे, जसं की जत आहे, कवठेमंकाळ आहे, खानापूरचा थोडा भाग आहे, आटपाडी आहे. आणि जर आपण जसं पश्चिमेकडे जाईल सह्याद्रीच्या साईडला, तसं आपल्याला पर्जन्य किंवा कृष्णा नदी किंवा वारणा नदी याच्यामुळे आपल्याला पाण्याचा मुबलक प्रमाणात तिथं असल्यामुळे पुराची पण समस्या असते सर. मग त्यासाठी सर एन्क्रोचमेंट झालेला आहे, म्हणजे नदीच्या हस्तक्षेप, मानवी हस्तक्षेप वाढलेला आहे, डिसिल्टिंग होत नाही, त्यामुळे अशा समस्या वाढत आहेत सर. त्याचबरोबर सर रोजगाराची एक समस्या आहे. औद्योगिकरण केंद्रीकृत झालेलं आहे, म्हणजे सांगलीसारखा भाग किंवा विट्यासारखा शहराच्या ठिकाणी केंद्रीकरण झालेलं आहे औद्योगिकरणाचं. त्यामुळे जो दुसरा भाग आहे, आता सांगलीमध्ये 75% भाग हा ग्रामीण भाग आहे. मग ग्रामीण तरुणांना मग बाहेर जावं लागतं नोकरीच्या शोधासाठी. आणि चौथी समस्या म्हणलं तर सर अंमली पदार्थ, कर्नाटकची बाउंड्री असल्यामुळे तिथून इनफिल्ट्रेशन व्हायला लागलेलं आहे अंमली पदार्थांचं. गुटखा बंदी असून पण गुटखा प्रवेश होत आहे. त्याचबरोबर तरुणांना रोजगार नाही, त्यामुळे ते शिक्षणाकडे पण लक्ष देत नाहीत, त्यामुळे त्यांना मग व्यसनाधीनता वाढत आहे सर. अशा समस्या आहेत सांगली जिल्ह्यामध्ये.